नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL इरा 2025 हा इरा कसा चालू करायचा ते पाहूयात। त्यासाठी सर्चवरती क्लिक करा आणि इरा असं टाईप करा। इरा टाईप केल्यानंतर तुमच्या समोर इरा एक्सप्लोरर 2024 चा ब्राउझर दिसेल, त्याला डबल क्लिक करून ओपन करा। आता माझ्या समोर ऑलरेडी ब्राउझर ओपन आहे, येस करायचं आहे, त्यानंतर प्रोसीड करायचं आहे। आता इथे ब्राउझर ओपन आहे, याच्यामध्ये इथे यूजर नेम टाका जो तुम्हाला क्लासमधून दिलेला आहे आणि इथे तुमचा पासवर्ड टाईप करा। पासवर्ड टाईप केल्यानंतर लॉगिन वरती क्लिक करा। लॉगिनला क्लिक केल्यानंतर इथे गो टू कोर्स आणि रिझ्यूम लर्निंग दोन पर्याय दिसतील। गो टू कोर्स मध्ये जाऊन तुम्ही तुमचे मार्क पाहू शकता आणि रिझ्यूम लर्निंग मध्ये जाऊन तुम्ही तुमचं कंटेंट सोडवू शकता। आता इथे आपल्या समोर इरा ओपन झालेला आहे। या इरासाठी आपल्याला इथे 3 लँग्वेज अवेलेबल आहेत। पहिले आहे इंग्लिश, दुसरे आहे हिंदी आणि तिसरे आहे मराठी। आपण आता मराठी लँग्वेज मध्ये पाहूयात। मराठी लँग्वेजला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे आपला सेशन पहिला आपल्याला सोडवायचा आहे। आता सेशन 1 मध्ये हे जे सगळं काही इथे तुम्हाला ग्रीन दिसते ते ऑलरेडी ऐकलेलं आहे। जे ऐकलं नसेल ते सगळं ऐकून घ्या। ऐकल्यानंतर इथे तुम्हाला प्रश्न सोडवायचे। आता सेशन सोडवत असताना बघा, तुम्हाला सेशन मध्ये नॉलेज चेक हे ह्या पॉइंटला तुम्हाला मार्क आहेत। नॉलेज चेक सगळे तुम्हाला व्यवस्थित सोडवत जावं लागेल। पण आता सध्या MKCLच्या इरामध्ये 1 ते 6 सेशनमध्ये मार्क नाही आहेत, मात्र तुम्हाला ते कंपल्सरी सोडवायचे आहेत। त्याचे जे मार्क आहेत ते मार्क तुम्हाला 7 नंबर सेशन पासून मिळणार आहेत। हे मार्क फक्त तुम्हाला सोडवण्यासाठी आहेत, म्हणजे सोडवायचे फक्त। याचे मार्क तुमचे सर्टिफिकेटसाठी गृहीत धरले जाणार नाहीत। आता इथे पहिला नॉलेज चेक आपण चालू करूयात। नॉलेज चेकला क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झाम वरती क्लिक करा। आणि याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, कॉम्प्युटरचे जे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे डॅश डॅश म्हटले जाते। तर ह्याचं उत्तर आहे हार्डवेअर। हार्डवेअरला क्लिक करून सबमिट करा। पुढचा प्रश्न आहे, डॅशचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो। याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम। पर्याय क्रमांक 3 सबमिट करा। लास्टला SIM वरती क्लिक करा आणि इथून एंड एक्झाम करा। त्यानंतर कन्फर्मला क्लिक करा आणि ओकेला क्लिक करा। त्यानंतर आपल्याला पुढचे नॉलेज चेक शोधायचे आहेत ह्याच्यामध्ये। आता इथे जे प्लसचं चिन्ह दिसते ते ओपन करायचे। त्याच्यामध्ये जे जे काही तुम्हाला ऑरेंज दिसेल ते तुम्हाला सोडवत जायचं आहे। ऑरेंज पॉईंट सोडवल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत। इथे तुम्हाला प्रगती मोजणीमध्ये किंवा एर्गोनॉमिक्स मध्ये इथे तुम्हाला काही ग्रीन आहे का ऑरेंज आहे का पाहायचे आणि ते ग्रीन करायचे। त्यानंतर इथे टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट कंपल्सरी आहे। टायपिंग प्रॅक्टिस टेस्टला क्लिक करा, स्टार्टला क्लिक करा। समोर तुम्हाला जे काही टायपिंग दिलेलं आहे ते करा। ते तुम्ही इंग्लिशमध्ये केलं तरी चालेल। त्यानंतर टायपिंग झाल्यानंतर सेव्हला क्लिक करा, ओकेला क्लिक करा, SIMला क्लिक करा आणि समोर एंड एक्झाम असं टाईप करा। त्यानंतर कन्फर्मला क्लिक करा आणि पुन्हा ओकेवरती क्लिक करा। पुन्हा हे टायपिंग टेस्ट इथे 2 ऑरेंज असतील तर दोन्ही ग्रीन करायचे। त्यानंतर खाली यायचं, इथे ऑफिस स्किलमध्ये इथं प्लसचं चिन्ह ओपन करा। इथे जे हेडसेट आहे हा ऑरेंज पॉईंट होता, हा ऑलरेडी ऐकल्यामुळे ग्रीन झाला आहे, हा पूर्णपणे ऑरेंज होऊ द्यायचा आहे। त्यानंतर पुढचं ऑरेंजकडे जायचं। इथं आहे नॉलेज चेक। आता बघा, एक ऑरेंज सोडून तुम्ही पुढच्या ऑरेंजकडे जाऊ शकत नाही। जर तुम्ही ह्या ऑरेंजला क्लिक केलं तर ते तुम्हाला सांगेल सेशन 1 मधलं नॉलेज चेक सोडवा, म्हणजे हे जे ऑरेंज आहे हे तुम्हाला आधी सोडवावं लागेल। हे सोडवल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि हा सेशन कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही या सेशनमध्ये जाऊ शकत नाही। त्यामुळे पुन्हा हे नॉलेज चेक आपण सोडवूयात। हे नॉलेज चेक ओपन झाले। पहिला प्रश्न आहे, ओपन असलेल्या टास्क विंडोची तुम्हाला फेर मांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा तुम्ही वापर कराल? आपल्याला टास्क व्ह्यू बटन शोधायचे। तिथे आपल्याला हे लाल कलरचं सिलेक्शन दिसते, तिथं टास्क व्ह्यू बटन आहे का पाहायचे। आता हे बटन इथं आहे पर्याय क्रमांक 2 ला, त्यामुळे ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सबमिट। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बटन वापरून तुम्ही हेडफोन चालू किंवा बंद करू शकता? तर बघा, हेडफोनचं आपण हे बटन वापरून चालू किंवा बंद करतो त्याला, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुन्हा सबमिट करा। खाली दाखवलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॉल्यूम म्हणजेच आवाज ऍडजस्ट करण्यासाठी मदत करेल? आता इथून आपण आवाज ऍडजस्ट करतो, त्यामुळे ह्याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सबमिट करा। तुमच्या कॉम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन्स कोठे प्लग इन कराल? आता आपण हेडफोन CPU ला इथे जोडतो, त्यामुळे ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। तुमच्या कॉम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल? आपण हेडफोनचा वापर करतो, इथे हेडफोन सिलेक्शन आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 सबमिट। कॉम्प्युटरचे जे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे डॅश डॅश असे म्हटले जाते।
याचं उत्तर आहे हार्डवेअर. सबमिट. डॅश डॅशचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो. याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे एक डॅश डॅश हे ठरवते की कॉम्प्युटरचे कुठले रिसोर्स कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी वापरले जातील आणि ते कुठल्या क्रमाने वापरले जातील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑपरेटिंग सिस्टीम. डेस्कटॉपमध्ये खालील 3 पार्ट असतात. याचं उत्तर आहे आयकॉन, वॉलपेपर आणि टास्क बार. पर्याय क्रमांक 4. एखादा कॉम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणे ह्याला डॅश डॅश म्हणतात. याचं उत्तर आहे बूटिंग. पर्याय क्रमांक 2. सबमिट करा. SIM आणि एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म करा आणि ओकेला क्लिक करा. त्यानंतर पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. आता हे ओपन होईल टेस्ट, का तर हे ग्रीन झालेलं आहे. स्टार्ट करा. इथे तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत. डॅश डॅश एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग डेटा आणि माहिती स्टोअर आणि प्रोसेस करण्यासाठी केला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॉम्प्युटर. कॉम्प्युटरच्या मदतीने तुम्ही पुढील सर्व कामे करू शकता फक्त डॅश डॅश शिवाय. म्हणजे आपण काय करू शकत नाही, तर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकत नाही. पर्याय क्रमांक 4. कीबोर्ड, माउस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे डॅश डॅश म्हणतात. त्यांना एकत्रितपणे हार्डवेअर म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3. डॅश डॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. याचं उत्तर आहे माउस. पर्याय क्रमांक 1. कॉम्प्युटरच्या अंतर्गत गरजांचे व्यवस्थापन करणारे डॅश डॅश हे एक बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर होय. याचं उत्तर आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. SIM करा आणि एंड एक्झाम करा. आपला इथे सेशन नंबर 1 संपतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 2 पाहूयात. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.